नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि दिवाळी येते म्हटलं तर दिवाळी म्हटलं की आला फराळ, आला फटाके आले, रांगोळ्या आल्या, पण महत्त्वाचा पार्ट म्हणजे कंदील आणि लाईटिंग. पप्पांना म्हटलं, पप्पा चला यार जाऊया कंदील आणि लाईटिंग घ्यायला. पप्पाला यावेळी जरा लांब जाऊन येऊया. मग काय पकडली बस आणि जाऊन डायरेक्ट पोहोचलो रेल्वे स्टेशनवरती आणि मग बोललो, भाई किती गर्दी आहे ट्रेनला. कसं तरी ट्रेनमध्ये घुसलो आणि बसायला सीटसुद्धा मिळाली. बाप रे, एवढी गर्दी, त्यात एवढी गरमी, ऑक्टोबर हीटच म्हणा ना. मग जरा स्टेशन आपलं जवळ आलं तर जाऊन उभा राहिलो गेटवरती. बोलो जरा हवा खातो, हवा बरं वाटेल नाही का जरा. मग मरीन लाईन स्टेशन आलंच होतं. मारली स्टेशनवरती उडी, जाऊन पोहोचलो मेन मार्केटला. अरे बाबा बाबा, एवढं मोठं मार्केट होतं आणि इथे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग्स होत्या. एवढे वेगवेगळे कलरफुल लाईटिंग, RGB लाईटिंग, कोणकोणत्या लाईटिंग्स ते बोलत होते. एवढे भारी भारी कंदीलंसुद्धा होते. मग काय घेतलं कंदील, घेतली लाईटिंग आणि निघालो आपले ते. ही तोरणांची गल्ली आहे, म्हणजे प्लास्टिकच्या फुलांची तोरणं इथे खूप मिळतात. ह्या गल्लीमध्ये गेलो भाई, म्हणजे बघशाल ना, जिकडे तिकडे बघशाल असं वाटेल की अरे यार हे घ्यायला पाहिजे होतं, अरे यार ते घ्यायला पाहिजे होतं, ते नको घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे असंच होत होतं. प्रत्येक एक नवीन दुकान बघितलं ना, ते हे कंदिलाचं दुकान बघितलं, हे तर एवढे भारी कंदील होते इथे आतमध्ये. एकदम तुम्ही व्हिडिओमध्येच बघा किती भारी भारी कंदील होते. पेपरचे होते, प्लास्टिक्सचे होते, पण आपण तर ऑलरेडी कंदील घेतलं होतं. मग रस्त्यामध्ये मुंबादेवीचं मंदिर लागलं, जाऊन मंदिरात बसलो, दर्शन घेतलं, मन जरा प्रसन्न झालं. मग परत आपली पायपीट करत करत यावेळेस आपण चर्नी रोडला गेलो, चालत चालत चर्नी रोडला गेलो. ट्रेन पकडली, ट्रेनमध्ये सुद्धा बसायला सीट मिळाली, येताना सुद्धा. भाई पूर्ण दुपार फिरलो, पूर्ण दुपार. एवढा थकलो होतो ना, स्टेशनला उतरल्या सँडविचवाल्या एका बोललो, पहिला सँडविच लगाव यार, तुम इधर उधर मत देखो, पहिला सँडविच लगाव. मग सँडविच घेतला, मस्त खाल्ला. बसस्टॉपला गेलो, कोण ताई भेटली बसस्टॉपवरती. मग काय ताईची बडबड ऐकत उभा राहिलो स्टॉपवरती. ताईची बडबड ऐकत बसलो बसमध्ये. ताईची बडबड ऐकत जाऊन पोचलो घरी. ताईने वडापाव आणले होते. मग वडापाव असेच खाल्ले, पण खरंच खूप थकलो होतो, पण मजासुद्धा आली. धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हॅप्पी दिवाळी.